या एक्सप्लेनर नंतर आता बातमी आहे ती भारताच्या नंदनवनाची। भारताचं नंदनवन काश्मीर पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलतंय। देशातील पर्यटकांसोबतच जगभरातील पर्यटकही जम्मू काश्मीरमध्ये दाखल होत आहेत। त्यांना ना दहशतवाद्यांची भीती वाटतेय ना घातपाताची। अगदी जिथे हल्ला झाला तिथून जवळच असलेल्या गावांमध्ये देखील परदेशी पर्यटक फिरतायत। संकटाच्या काळात भारतानं काश्मीरला एकटं सोडलेलं नाही आणि हे चित्र काश्मीरवासियांसाठी दिलासा देणारं आहे। पहलगाम हल्ल्याला 5 दिवस उलटले नाही तोच पुन्हा एकदा पर्यटकांचे पाय काश्मीरकडे वळले। पर्यटकांवर हल्ला करून भारताला नुकसान पोहोचवणं हे दहशतवाद्यांचं ध्येय होतं। पण या दहशतवादी हल्ल्याला पर्यटकांनीही चोख उत्तर दिलंय। भारतासोबतच परदेशातील पर्यटकही काश्मीर खोऱ्यात निर्धास्तपणे फिरतायत। पहलगाम पासून जवळच असलेल्या एका गावात 4 परदेशी नागरिकांनी सफर केली। तिथल्या लोकांशी संवाद साधला। आम्ही भारतात येण्याच्या 1 दिवस आधी आम्हाला दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली, तरी आम्ही इथे आलो। आम्हाला भारत देश पाहायचा होता, आम्हाला इथल्या लोकांना पाहायचं होतं, तुमच्या देशाचं सौंदर्य आम्हाला पाहायचं होतं आणि इथं आल्याचा आम्हाला खूप आनंद होतोय। आम्ही समाधानी आहोत, आम्हाला इथं सुरक्षित वाटतंय। इथल्या लोकांचं आदरातिथ्य आम्हाला आवडलं, ते आम्हाला भेटतात, आमच्याबरोबर बोलतात, आम्हाला इथं चांगलं वाटतंय। So yeah, we are very satisfied here. We have been planning. आम्ही 1.5 ते 2 महिन्यापूर्वीच इथे येण्याची तयारी केली होती। आम्हाला काश्मीरचं सौंदर्य पाहायचं होतं, पण दहशतवादी हल्ल्यानंतर इथे यायचं की नाही याचा विचार आम्ही करत होतो आणि आम्ही येण्याचा निर्णय घेतला कारण आम्हाला एक चांगली संधी वाटली आणि कदाचित पुढील काही वर्ष आम्ही इथे येऊ शकलो नसतो। आम्हाला विश्वास होता की इथे पोहोचल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल आणि तसंच घडलं। इथले लोक खूप चांगले आहेत। Not another opportunity for us to come in another couple of years. काश्मीरच्या दल लेक मध्ये देखील पर्यटकांची संख्या वाढली आहे। पर्यटक इथं शिकारामध्ये जलविहार करण्याचा आनंद घेत आहेत। देशभरातून आलेल्या पर्यटकांना इथल्या सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास आहे आणि स्थानिक लोकांचं आदरातिथ्य पाहून पर्यटक भारावले। घूम रहे हम लोग, अच्छे से घूम रहे हैं, बहुत अच्छा है, बहुत सेफ है, बहुत हॉस्पिटैलिटी बहुत अच्छी है। आर्मी अपनी बहुत अपने को सपोर्ट करी है, बहुत अच्छे उनके बहुत सपोर्ट है, बहुत ऐसे फियर ही नहीं लग रहा है यहाँ पे कोई, बहुत अच्छा लग रहा है। कश्मीर में तो बहुत अच्छा माहौल है, हमको बहुत अच्छा कश्मीरी लोगों ने बहुत अच्छा ख्याल रखा, प्रेम दिया, बहुत भरपूर खाना खिलाया। हम बहुत अच्छे हैं, बहुत खुश हैं हम लोग। बहुत ज़्यादा असिस्टेंस मिला, लोकल पब्लिक का भी बहुत रीअश्योरेंस मिला, पुलिस का, आर्मी का। जहाँ भी हम जा रहे थे लिटरली हर कोई बोल रहा था कि सर पैसे भी मत दीजिए, बिल्कुल डरे मत, आपके पास कुछ अगर है भी नहीं हम सब आपको हेल्प करेंगे। संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या चांगलीच वाढली आहे। वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे। पर्यटक रिव्हर राफ्टिंग सारख्या साहसी खेळांचा आनंदही लुटतायत। पहलगामच्या भीषण हल्ल्यानंतरही पर्यटकांनी काश्मीरला एकटं सोडलेलं नाही, त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनाही मोठा दिलासा मिळालाय। दरम्यान पहलगाम मधील हल्ल्याप्रकरणी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विधानसभेत दुःख व्यक्त केलं। त्यांनी मृत पर्यटकांच्या कुटुंबियांची माफी मागितली। मेरे पास अल्फाज नहीं थे कि मैं क्या कह के उनके घर वालों से माफी मांगूं, ये जानते हुए कि जम्मू कश्मीर की सिक्योरिटी, जम्मू कश्मीर की सुरक्षा, जम्मू कश्मीर के लोगों की चुनी हुई हुकूमत की जिम्मेदारी नहीं है, लेकिन तब भी यहाँ के वजीर आला की हैसियत से, यहाँ की टूरिज्म के मिनिस्टर की हैसियत से मैंने इन लोगों को दावत दी थी यहाँ आने की। पहलगाम हल्ल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन दहशतवादाविरोधात लढा देत आहेत। सत्तेचं राजकारण बाजूला सारून काश्मीरवासियांना आधार दिला जातोय, त्यामुळे काश्मीर या हल्ल्याच्या धक्क्यातून लवकरच सावरेल अशी आशा आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।